आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा जाणून घ्या. मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. एखादी व्यक्ती नक्की भेटते जी आपल्यावर टीका करत असते, आपल्या चुका शोधत असते, इतरांसमोर आपला अपमान करण्याचा प्रयत्न करत असते किंवा आपल्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचेल अशा प्रकारे वागत असते. अशा लोकांमुळे अनेक वेळा मन खूप दुखावते. आपण कितीही चांगले काम केले तरी ते त्यामध्ये दोष शोधतात. आपण एखादे यश मिळवले तरी त्याचे कौतुक करण्याऐवजी त्यामागील उणिवा दाखवण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा अशा वागणुकीमुळे मनात राग, निराशा आणि असहायतेची भावना निर्माण होते. अनेकांना वाटते की या वातावरणापासून दूर निघून जावे, सर्व काही सोडून द्यावे किंवा समोरच्या व्यक्तीला त्याच भाषेत उत्तर द्यावे. पण खरा विजय रागाने मिळत नाही, तर संयम, शहाणपणा आणि योग्य कृतीने मिळतो. शांत राहणे म्हणजे कमकुवतपणा नव्हे, उलट स्वतःच्या भावना नियंत्रित ठेवण्याची क्षमता ही मानसिक ताकदीची ओळख असते. जो व्यक्ती प्रत्येक टीकेला लगेच उत्तर देत नाही, प्रत्येक भांडणात उडी घेत नाही आणि प्रत्येक अपमानाला रागाने प्रतिसाद देत नाही, तो अनेकदा अधिक परिपक्व आणि मजबूत असतो. कारण त्याला माहीत असते की प्रत्येक लढाई लढण्याची गरज नसते. काही लढाया जिंकण्यासाठी शांत राहणेच सर्वात प्रभावी मार्ग असतो. जे लोक इतरांना कमी लेखतात, त्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही वेळा त्यांना स्वतःबद्दल असुरक्षित वाटत असते, काही वेळा दुसऱ्याचे यश त्यांना अस्वस्थ करते, तर काही वेळा इतरांना कमी दाखवून स्वतःला मोठे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात प्रत्येक टीका चुकीची असते असे नाही. विधायक टीका आपल्याला सुधारण्याची संधी देते. पण जाणीवपूर्वक अपमान करणे, आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करणे किंवा नकारात्मक वातावरण निर्माण करणे ही वेगळी गोष्ट आहे. अशा वेळी आपल्या मनाची शांतता जपणे अधिक महत्त्वाचे ठरते. अनेक लोक तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह उभे करतील. ते म्हणतील की हे तुझ्यापासून होणार नाही, तू पुरेसा सक्षम नाहीस, तुझ्यामध्ये ती गुणवत्ता नाही किंवा तू यशस्वी होऊ शकणार नाहीस. अशा शब्दांचा परिणाम अनेकदा आपल्या मनावर होतो. पण इतिहास पाहिला तर प्रत्येक यशस्वी व्यक्तीला अशा नकारात्मक बोलण्याचा सामना करावा लागला आहे. फरक एवढाच असतो की काही लोक त्या टीकेमुळे थांबतात, तर काही लोक त्याच टीकेला प्रेरणेत रूपांतरित करतात. तुमची खरी ताकद तुमच्या कृतीमध्ये असते, वादामध्ये नाही. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय करता याला अधिक महत्त्व असते. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी शब्दांची गरज नसते. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि चिकाटी यामुळेच माणूस पुढे जातो. आज जे लोक तुमच्यावर हसताहेत, तेच उद्या तुमच्या यशाचे उदाहरण देताना दिसू शकतात. यासाठी एक सुंदर उदाहरण अनेकदा दिले जाते. गरुड जेव्हा आकाशात उंच भरारी घेतो, तेव्हा काही कावळे त्याच्या मागे लागतात, त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण गरुड त्यांच्याशी भांडत नाही. तो खाली येऊन त्यांना उत्तर देत नाही. तो आणखी उंच भरारी घेतो. कारण त्याला माहीत असते की जितका तो वर जाईल तितके कावळे आपोआप मागे पडतील. या उदाहरणाचा अर्थ असा की आपल्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक व्यक्तीशी संघर्ष करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे अधिक फायदेशीर असते. काही वेळा सर्वात प्रभावी उत्तर म्हणजे शांतता असते. जे लोक तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवतात, त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. त्यांना अपेक्षा असते की तुम्ही रागावाल, वाद घालाल किंवा भावनिक होऊन चुकीचा निर्णय घ्याल. पण जर तुम्ही शांत राहिलात, संयम ठेवला आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले, तर अनेकदा त्यांचा उद्देशच अपयशी ठरतो. शांतता ही अनेक प्रसंगी शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असते,
मराठीत एक म्हण आहे की सिंह प्रत्येक भुंकणाऱ्या प्राण्याला उत्तर देत बसत नाही. या म्हणीचा अर्थ असा की ज्याला स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असतो तो प्रत्येक टीकेला महत्त्व देत नाही. तो आपले ध्येय स्पष्ट ठेवतो आणि त्याच दिशेने पुढे जात राहतो. आपल्या जीवनातही हेच तत्त्व उपयोगी पडू शकते. प्रत्येक नकारात्मक टिप्पणीला उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःची प्रगती करण्यासाठी तो वेळ वापरणे अधिक योग्य ठरते. आपल्या मनात कोणाला किती जागा द्यायची हे पूर्णपणे आपल्या हातात असते. जर आपण इतरांच्या बोलण्याचा विचार करत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होऊ शकतो. हळूहळू आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. त्यामुळे कोणाचे मत महत्त्वाचे आहे आणि कोणाचे दुर्लक्ष करायचे हे ओळखणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचे मत आपल्या आयुष्याचा निर्णय ठरवू शकत नाही. स्वतःचे मूल्य ओळखणे ही यशाची एक महत्त्वाची पायरी आहे. जगातील कोणतीही व्यक्ती तुमची किंमत ठरवू शकत नाही. तुमचे ज्ञान, तुमची मेहनत, तुमचे चारित्र्य आणि तुमची कृती यांमुळे तुमची खरी ओळख निर्माण होते. जर एखाद्याने तुमच्यावर टीका केली किंवा तुमचा अपमान केला तर त्यामुळे तुमचे मूल्य कमी होत नाही. उलट अशा प्रसंगांमध्ये तुम्ही कशी प्रतिक्रिया देता यावर तुमचे व्यक्तिमत्व अधिक स्पष्ट होते. यासाठी सोन्याचे उदाहरण अनेकदा दिले जाते. सोनं जर चुकून जमिनीवर पडलं तरी त्याची किंमत कमी होत नाही. कारण त्याचे मूल्य त्याच्या जागेवर अवलंबून नसते तर त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे आयुष्यात काही अपयश आले, कोणी तुमच्यावर टीका केली किंवा काही काळ कठीण गेला तरी त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व कमी होत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तोपर्यंत तुमची खरी किंमत कायम राहते. नकारात्मक लोकांपासून स्वतःचे मानसिक संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळी सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक नसते. काही लोक कितीही प्रयत्न केले तरी समाधानी होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षांमध्ये अडकण्यापेक्षा स्वतःच्या मूल्यांनुसार जीवन जगणे अधिक योग्य असते. जर कोणाची टीका योग्य असेल तर ती शांतपणे स्वीकारून स्वतःमध्ये सुधारणा करावी. पण जर टीकेचा उद्देश केवळ दुखावणे किंवा कमी लेखणे असेल तर ती मनावर घेणेच योग्य ठरते. प्रत्येक नकारात्मक शब्दाला उत्तर देणे आवश्यक नसते. काही गोष्टी काळ आणि तुमचे यश स्वतः सिद्ध करतात. यशाचा सर्वात सुंदर बदला म्हणजे स्वतःला अधिक सक्षम बनवणे. राग, सूड किंवा वाद यामध्ये ऊर्जा खर्च करण्यापेक्षा तीच ऊर्जा आपल्या शिक्षणात, कौशल्यांमध्ये, कामामध्ये आणि व्यक्तिमत्वाच्या विकासात गुंतवली तर त्याचे परिणाम आयुष्यभर दिसून येतात. जे लोक आज तुमच्यावर हसताहेत तेच उद्या तुमच्या यशाचा आदर करताना दिसू शकतात. स्वतःभोवती सकारात्मक लोकांचे वातावरण निर्माण करा, जे तुम्हाला प्रोत्साहन देतात, चुका दाखवताना योग्य मार्गही सांगतात आणि तुमच्या प्रगतीमध्ये आनंद मानतात. अशा लोकांसोबत अधिक वेळ घालवा. सकारात्मक वातावरणामुळे आत्मविश्वास वाढतो आणि कठीण प्रसंगांनाही सामोरे जाण्याची ताकद मिळते. मित्रांनो, आयुष्यामध्ये टीका करणारे, अडथळे निर्माण करणारे आणि तुमचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करणारे लोक कायम भेटतील. पण त्यांना बदलण्यापेक्षा स्वतःला अधिक मजबूत बनवणे हा सर्वात शहाणपणाचा मार्ग आहे. शांत राहा, स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, मेहनत करत राहा आणि आपल्या कृतीतून उत्तर द्या. कारण खरे यश हे मोठ्या आवाजात बोलत नाही, ते आपल्या परिणामांमधून दिसते. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, सातत्याने प्रयत्न करता आणि दुसऱ्यांच्या नकारात्मक बोलण्याला आपल्या मनावर राज्य करू देत नाही, तेव्हा कोणतीही टीका, कोणताही अपमान किंवा कोणताही अडथळा तुमची वाट रोखू शकत नाही. तुमचे खरे मूल्य तुमच्या कृतीमध्ये आहे, दुसऱ्यांच्या मतांमध्ये नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहा,
सातत्य ठेवा आणि आपल्या यशालाच आपल्या आयुष्यातील सर्वात प्रभावी उत्तर बनू द्या.